विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत झालंच असेल की काल महाराष्ट्र शासनाने तुमचा जो अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम 25% कमी केलेला आहे आणि त्यासाठी त्याने एक साईट दिलेली आहे. कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी संकेतस्थळ दिलेलं आहे www.maa.ac.in वर तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये वर्ग 9वा व 10वा करिता साईट दिली आहे ती सिलेक्ट करायची आहे. आणि माध्यम सिलेक्ट करताना पेजच्या खालच्या बाजूला माध्यम दिलं आहे मराठी आणि इंग्रजी, तर फक्त इंग्रजी माध्यम आपण सिलेक्ट करावे आणि जे काही बदल झालेले आहेत ते बदल तुम्ही नोंद करून घ्यावे. आतापर्यंत जो काही अभ्यासक्रम आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही भाग असे घेतलेले आहेत की ते आता वगळण्यात आलेले आहे, परंतु आता आपण पुढे काही भाग असे घेणार आहोत की जे वगळण्यात आलेले नाही आहेत, जे फक्त 10वीच्या परीक्षेसाठी उपयोगी आहेत. असेच सर्व भाग आपण आता घेणार आहोत. मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणजे कोणत्या चॅप्टरमध्ये कोणतं वगळलेलं आहे हे चॅप्टर सुरू करताना सांगेन. फक्त या चॅप्टरमध्ये जो चॅप्टर मी सुरू करणार त्या चॅप्टरमध्ये काय काय वगळलेलं आहे तेवढं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मग ते अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये आपण त्याच पद्धतीने जाऊया. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे क्रॅमर रूल. परंतु क्रॅमर रूल समजण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय. डिटर्मिनंट म्हणजे अशा दोन पॅरलल लाईन आणि त्या पॅरलल लाईनमध्ये एक विशिष्ट प्रकारचे आकडे लिहिले जातात. समजा 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 5 6 अशाही पद्धतीने लिहू शकलं जाते. ठीक आहे, या सर्वांना आपण डिटर्मिनंट म्हणतो. हे जे आकडे आहेत हे आकडे विशिष्ट प्रकारे त्याची मांडणी केली जाते. हे जे आडवी मांडणी आहे याला आपण म्हणतो रो. हे सगळे झाले रो. आणि हे उभे मांडणी जर आपण पाहिलं याला म्हणतात कॉलम. तर हे सर्व कॉलम आहेत, हे आडवे रो आहेत. तर इथे 2 दिलेलं असल्यामुळे इथे आपल्याला 2 रो म्हणता येईल आणि इथे 2 कॉलम असल्यामुळे आपण याला C1 C2 असे 2 कॉलम लिहिता येईल. मग डिटर्मिनंटसुद्धा आपल्याला डिफाईन करता येते. An array of arrangement of a number in rows and columns are called as determinant. Okay, so in a rectangular form an array of arrangement of numbers or rows and columns in a rectangular. Here the degree of determinant is 2, since it has 2 rows and 2 columns. Here 2 by 2. This can be written as here 2 into 2, that is m into n. So m indicates the number of rows and n indicates the number of columns here. Actually this is a 2 by 2 determinant here.
Now what is the value of determinant? Value of determinant. Determinants. Consider determinant here A, B, C and D here. Now the value can be written as here, just you take here A cross D, A cross D minus of B cross C, and therefore this is equal to AD minus BC. Therefore that is equal to, if A, B, C, D, then this value is AD minus BC. So this is the value of the determinant. Example. Find the value of determinant 1, 2, 3, 4. असं जर दिलं असेल तर आपल्याला आन्सर लिहिताना 1, 2, 3, 4 हियर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेता येईल 1 into 4 minus 2 into 3. Answer is 4 minus 6 is equal to minus 2. Come to the important here, Cramer's rule. So what do you mean by Cramer's rule here? This Cramer's rule can be derived by using a determinant here. Consider a1x plus b1y is equal to c1, number 1, and a2x plus b2y is equal to c2. These are the two simultaneous equations here. If a1 b2 minus b1 a2 is not equal to 0, then we are selecting the value of a1 b1 a2 b2 like that a1 into b2 minus b1 into a2 is not equal to 0. Now multiply equation 1 by b2, we get b2 a1x plus b1y is equal to b2 into c1. Therefore a1 b2x plus b1 b2y is equal to b2 c1, number 3rd. Also multiply equation 2 by b1, we get, if you multiply you will get b1 into, इथे LHS ला मल्टिप्लाय करो a2x प्लस b2y इज इक्वल टू RS ला मल्टिप्लाय करो b1 into c2. आता मल्टिप्लाय करा, हा होईल a2, पहिल्यांदा a ची टर्म मग b मग c असं लिहित चला, a2 b1x plus b1 b2y is equal to b1 c2. Okay, so this is number 4. Take equation 3 minus equation 4, we get. आता इक्वेशन 3 दिलेला आहे, त्या इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 वजा करूया. इक्वेशन 3 आहे तुमचा a1 b2x प्लस b1 b2y इज इक्वल टू b2 c1, आणि हा दिलेला आहे a2 b1x प्लस b1 b2y इज इक्वल टू b1 c2. हा 3 नंबर होता आणि हा 4 नंबर आहे. आता आपल्याला यांची वजाबाकी घ्यायची आहे, मायनस घ्यायचे आहे.
चिन्ह बदलतील, प्लसच्या ठिकाणी मायनस होईल. आता बघा इथे एक्स कॉमन आहे, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा कॉमन लिहून टाकू. एक्स काय होईल, A1B2 मायनस A2B1. कॅन्सल होईल, सारखे आहेत, इज इक्वल टू B2C1 मायनस B1C2. देअरफॉर एक्सची जर आपण व्हॅल्यू काढली तर एक्स इज इक्वल टू B2C1 मायनस B1C2 अपॉन A1B2 मायनस A2B1 आहे नंबर 1. रोमनचं 1 घेतो. Now multiply equation 1 by A2 and equation 2 by A1 we get. आता एका इक्वेशन 1ला आपण A2 ने मल्टिप्लाय करू, तर A2 इंटू A1x प्लस B1y इज इक्वल टू A2 इंटू C1. हा होईल A1 A2x प्लस A2 B1y इज इक्वल टू A2 C1. याला नंबर 2 देऊ 5वा. आणि अल्सो हा जो इक्वेशन आहे याला A1 ने मल्टिप्लाय करायचा. A1 इंटू A2x प्लस B2y इज इक्वल टू A1 इंटू C2. ओके, आता यांनी मल्टिप्लाय करा, यू विल गेट A1 A2x प्लस A1 B2y इज इक्वल टू A1 C2 नंबर 6. हे जे 2 इक्वेशन आले हे 2 इक्वेशन 5व्या इक्वेशनमधून 6वा आपण सबट्रॅक्ट करू. टेक इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 6 वी गेट A1 A2x प्लस A2 B1y इज इक्वल टू A2 C1. तर हा इक्वेशन घ्या 6वा. A1 A2x प्लस A1 B2y इज इक्वल टू A1 C2. हा झाला तुमचा 5वा, हा झाला तुमचा 6वा. याच्यात आपल्याला काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. सबट्रॅक्शन चिन्ह बदलतील, मायनस दिस मायनस आणि ह्या दिस मायनस. याच्यामध्ये पहिली टर्म सेम आहे, कॅन्सल होईल. याच्यामधून y कॉमन जर काढलं तर हा येईल A2B1 मायनस A1B2y इज इक्वल टू, आणि याच्यातून आपण A2C1 मायनस A1C2. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू A2C1 मायनस A1C2 डिवायडेड बाय A2B1 मायनस A1B2. ओके, आता हे दोन्ही डिनॉमिनेटर तसे सेम आहेत, इथे फक्त मायनसचा फरक आहे आणि त्याच्यामुळे इथे मायनस बाहेर काढू आपण. मायनस जर बाहेर काढला तर हा होईल A1C2 मायनस A2C1 आणि इथून मी मायनस काढतो म्हणजे हा होईल A1B2 मायनस A2B1. आता हा मायनस मायनस कॅन्सल करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू A1C2 मायनस A2C1 डिवायडेड बाय A1B2 मायनस A2B1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. अशा पद्धतीने आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येते. इथे जे
डिनॉमिनेटर आलं A1B2 मायनस A2B1. इथे पण आला A1B2 मायनस A2B1. हा जो डिनॉमिनेटर हा 0 नको आणि म्हणून वर आपण कंडिशन लिहिलं होतं A1B2 मायनस A2B1 इज नॉट इक्वल टू 0. आणि म्हणून जर हा 0 येईल तर आपल्याला बायची व्हॅल्यू काढता येणार नाही, इन्फानाईट होईल. इथे 0 येईल तर इन्फानाईट होईल. वी डिनोट लेट D इक्वल्स A1B2 मायनस A2B1. याला आपल्याला A1A2 B1B2 मांडता येते, B1B2 मांडता येते. A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1. dx इज इक्वल टू B2C1 मायनस B1C2. याच्याऐवजी आपल्याला असं लिहिता येते C1C2 B1B2. पहा C1 हिअर B2 इंटू C1 मायनस B1 इंटू C2. dx dy आपल्याला लिहिता येईल A1C2 मायनस A2C1. याला आपल्याला असं म्हणता येते A1A2 C1C2. हां A1 इंटू C2 मायनस A2 इंटू C1. ओके. देअरफॉर x जो आहे हा x आपल्याला आता डिटर्मिनेंट फॉर्ममध्ये असं म्हणता येते A इज इक्वल टू व्हॉट हिअर C1 C2 B1 B2 divided by A1 A2 B1 B2. ओके, विच इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे dx अपॉन डी. देअरफॉर x इज इक्वल टू dx अपॉन डी. याला d ने दर्शवलं आपण. y इज इक्वल टू A1 A2 C1 C2 म्हणता येईल आपल्याला, कारण की ही व्हॅल्यू म्हणजे ही आहे, डिवायडेड बाय A1 A2 B1 B2 विच इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी आहे ही dy ची आहे, dy डिवायडेड बाय d. देअरफॉर y इज इक्वल टू dy अपॉन d. मग हे जे डिटर्मिनंट आलेलं आहे हे डिटर्मिनंट आपल्याला एक इझिली लिहिता येते. जसं हा A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 आहे आणि A2x प्लस B2y इज इक्वल टू C2 आहे. तर बघा हा एक कॉलम आहे, फर्स्ट कॉलम. आपण कॉलमचाच विचार करू. हा घेऊ आपण C1 पहिला कॉलम झाला, हा 1 नंबरचा कॉलम झाला. आणि हा दुसरा कॉलम घेऊ आपण, हा 2 नंबरचा झाला आणि हा 3 नंबरचा कॉलम झाला, 3. मग आपल्याला जर डी लिहायचं असेल तर डी पहिले घ्यायचं. आपण एक कोड वर्ड बनवू 12 32 आणि 13. 12 32 13. आता 12 म्हणजे डीसाठी, ठीक आहे. डीसाठी पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम सोबत लिहायचा. पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम लिहा म्हणजे तुमचं इथं 12 होईल. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम म्हणजे तुमचा डी तयार होईल. त्यानंतर थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम आणि हा सेकंड कॉलम आहे. हा थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम लिहा म्हणजे तुमचा dx तयार होईल, ठीक आहे. हा डीसाठी, हा dxसाठी आणि हा dy यूज करा. तर या पद्धतीने आपल्याला शॉर्टकट ॲब्रिव्हिएशन आपल्याला लक्षात ठेवता येईल. 12 32 13 म्हणजे क्रॅमर रूल, ठीक आहे. तर याच्यामध्ये डी आहे हा 12, dx आहे हा 32 आणि dy हा 13. आणि नंतर आपण हा फॉर्म्युला लावला x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी. तर आपल्याला x आणि y च्या किमती काढता येतील. हिअर इज वन प्रॉब्लेम गिवन इन द ॲक्टिव्हिटी फॉर्म. डिटर्मिनंट हिअर फर्स्ट रो इज 3 2 and second row is 4 5. Then we have to solve this determinant here. 3 into, we have to cross multiply with this, okay. 3 into this 5, therefore we have to write 5. This minus is nothing but a sign of
formula, and then here we have to multiply 2 into 4. Either you multiply 2 into 4 or 4 into 2, answer is same. So here is 4 given, therefore we have to keep 2 here. Now 3 into 5, that is equal to 15, very simple, and 2 into 4, that is equal to 8 is given. 15 minus 8, that is equal to 7, this is the answer. In this way we can solve the first example. Here in the second example, find the value of the following. So I choose the two problem here, that is first problem is that here -1 7 and 2 4. Okay, either you read column wise or row wise. ठीक आहे, एक तर रो वाईजनी त्याला वाचायचा किंवा कॉलम लाईननी वाचायचा. सोल्युशन राईट, -1 7 2 4 इज इक्वल टू, दोघांचा पहिले गुणाकार घेऊ आपण, ए इंटू डी, लाईक ए बी सी डी, ए इंटू डी मीन्स -1 इंटू 4, मग 1 इंटू 4, 7 into 2, not a 4, which is equal to, this is equal to -4 minus, this is 14, answer is -18 is the answer. Similarly we can solve this next example. Okay, solution, write the same again, 7 by 3, 3 by 2, 5 by 3 and 1 by 2. So again here it is object of A, B, C, D, then A into D, 7 by 3 into 1 by 2 minus, this is the sign of formula, 5 by 3 into 3 by 2, and just here the addition or subtraction of the fraction. This is equal to, make a LCM, 3 into 2, that is equal to 6, 1 into 7, 7 into 1 7, minus 5 into 3, that is 3 into 2, that is equal to 6, 5 into 3, that is equal to 15. So denominator are same, numerator added, 6, 7 minus 15, and the 7 minus 15 is nothing but here -8 upon 6, and again -8 and 6 here can be written -4 by 3. This is the answer. Solve the following simultaneous equation using Cramer rule. The first example is 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. Now Cramer rule means what here? You can write this number, mark up this number, पाठ करून टाका, 12 32. Solution, we have three x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. So always write this equation in the form a1x plus b1y is equal to c1. c1 must be on the right side, not a left side. If it is left side, then you have to convert it here. Here is of the form a1x plus b1y is equal to c1. तर a1 ची व्हॅल्यू होईल 3, a1 is equal to 3, b1 is equal to -4 चिन्ह असेल, and c1 is equal to 10, c1 is equal to 10, and a2 is equal to 4, b2 is equal to 3, c2 is equal to 5. Okay. Now we have to find out the value of d first. What's the d? D is nothing but here 1 2 12 is first column, a1 a2, second column b1 b2,
just put the value here 3 4. सेकंड इज -4 3. व्हॅल्यू असेच लिहायचे एका खाली एक बरोबर, जेणेकरून ते कॉलम वाईज आपल्याला लिहिता येईल, एकदम सोपं जाईल. इट इज इक्वल टू टेक अ मल्टिप्लिकेशन 3 × 3 minus here and -4 × 4, which is equal to 3 × 3 9, minus and minus get plus, 4 × 4 16. The answer is equal to 25. Give it number 1. The value of D is equal to 25. Then second value we have to find out, that is the dx. तर डी एक्ससाठी तुम्हाला काय करायचे आहे, सेकंड 12 32. 32 म्हणजे कोणतं, तिसरा कॉलम म्हणजे हा झाला. इट इज C1 C2. दुसरा कॉलम म्हणजे B1 B2. एकदम इझी आहे, पार्ट करायला एकदम सोपं आहे. C1 C2 12 32 13 लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 12 म्हणजे डीसाठी, 32 म्हणजे DX आणि 13 म्हणजे DY. C1 C2 तर इथून C1 C2 निवडायचं. 10 5 -4 3. सी व्हॅल्यू काढायची. 10 × 3 तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. 10 × 3 -4 × 5. हे लक्षात ठेवा, हा मायनस हा फॉर्म्युलाचा मायनस आहे. दॅट इज इक्वल टू 30 and here is minus plus 20 and answer is 50. म्हणजे या ठिकाणी डी एक्सची जी व्हॅल्यू आली आहे ती आली आहे 50. याला वाटल्यास आपण नंबरिंग करू 2. तिसरी व्हॅल्यू काढूया डी वायसाठी. त्यासाठी हा नंबर आहे 1 3 13 12 32 13. 13 म्हणजे पहिला कॉलम A1 A2, तिसरा कॉलम C1 C2. एकदम इझी आहे. विच इज इक्वल टू पहिला जो कॉलम आहे A1 A2 दॅट इज इक्वल टू हिअर 3 4. C1 C2 म्हणजे 10 5. सोडवायला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 × 5, सो 3 × 5 minus 10 × 4. 10 × 4. The answer is 3 × 5 15 and 10 × 4 that is equal to 40 and answer is -25. Therefore dy is equal to -25. Number 3. Now we have to find the value of x. So therefore x is equal to, there is a formula for x, dx upon d. Now from 2 the value of dx is equal to what here, 50. So I put it here 50. D, the value of d is equal to 25. So I write here 25. So 50 divided by 25, the answer is equal to 2. Therefore x is equal to 2. X is equal to 2. So this is the value of x. X is equal to 2. Similarly you can find out the value of y. Y is equal to dy divided by d. The value of dy is equal to -25. So right here -25 divided by 25. The answer is equal to -1. Okay, and therefore y is equal to -2, and therefore y is equal to -1. This is the second answer, and therefore solution is equal to what here, 2, -1. This is the solution of the given simultaneous equation. Consider third problem. X plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. Solution, we have x plus 2y is equal to -1. Give it number 1. 2x minus 3y is equal to 12. Here A1, B1, C1 we have to find out.
like a A2, B2, C2 we have to find out. Choose from this. Now coefficient of x is equal to 1, therefore A1 is equal to 1. Coefficient of y is plus 2, therefore this is B1 is equal to y2. Here is minus 1, this is a constant. 2x, the coefficient of x is equal to 2. Here B2 is equal to coefficient here minus 3 and C2 is equal to 12. Okay, write like this, same. Now D. Again we can apply the formula 1 to 12, 32, 13. 12 म्हणजे पहिला column here. This is a A1, A2, B1, B2. Don't do directly, you can do like this. So here 1, 2 and here 2 minus 3. Then cross multiply. 1 into minus 3. So that is equal to 1 into minus 3. You can do directly also. Minus 2 into 2. This is equal to minus 3 minus 4. The answer is minus 7. Number 1. And therefore D is equal to minus 7. Then you can find the value of dx. So dx is equal to what is 3, 2 column, third C1, C2, B1, B2. Write by using this C1, C2 minus 1, 12, B1, B2 2 minus 3. If you solve, you will get minus 1 into this, minus 1 into minus 3, minus 2 into 12. So that is equal to 3 minus 24, which is equal to minus 21. Answer second. Therefore dx is equal to here, dx is equal to minus 21. Number 2. dy is equal to, in first column A1, A2, C1, C2 is equal to, so 1, 2, then minus 1, 12. If you cross multiply, you will get here 1 into 12 minus 1 into 2 is equal to, here is 12 minus plus is 2, answer is 14. So dy is equal to 14. Number 3. Therefore x is equal to formula dx upon d. Value मांडा, dx ची व्हॅल्यू दिलेली आहे, dx is equal to minus 21 आणि x ची व्हॅल्यू आहे minus 7, that is equal to 3. Therefore x is equal to 3. y काढा, y ची व्हॅल्यू आहे dy upon d, dy ची व्हॅल्यू 14 divided by 7, here minus 7, that is equal to minus 2. Therefore y is equal to minus 2. Therefore solution येईल तुमचं 3, minus 2. Let us take example number 5. 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28. Solution त्याच पद्धतीने लिहायचं आहे एका खाली एक. We have 4m plus 6n is equal to 54. याला नंबर द्यायचा 1. दुसरं लिहायचं 3m बरोबर एका खाली एक लिहा प्लस 2n is equal to 28. बरोबर व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल, इक्वल टूच्या खाली इक्वल टू, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट लिहा पद्धतशीर. हिअर इज ऑफ द फॉर्म a1x प्लस b1y इज इक्वल टू, आता इथे x होता, आता इथे एक्सच्या ठिकाणी m आणि n आहे. जिथे x असेल तिथे आपण m वापरू आणि जिथे y असेल तर n वापरू. ओके, सो एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे m आणि yच्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे n. जेवढा बदल आहे तेवढा बदल आपल्याला करता येतं. a1 आहे म्हणजे 4, b1 6 कोएफिशिएंट, c1 is equal to 54. Similarly a2 is equal to 3, b2 is equal to 2, c2 is equal to 28. Now आता आपण d काढूया.
डी तोच आपला 12 32 13 पहिला कॉलम हे लिहायचं मात्र A1 A2 B1 B2 हे आधी लिहायचं मी, नाही तर याच्याशिवाय आपल्याला कन्फर्म नाही होत. ठीक आहे, डायरेक्ट लिहू शकता तसं 4/3 6 2 सोडवायचे त्याला 4 × 2 -6 × 3 8 -7 3 18 दॅट इज इक्वल टू -10. डीची व्हॅल्यू -10 आली आहे, नंबर 1. दुसरं आपल्याला घ्यायचं आहे सेकंड DM इज इक्वल टू फॉर्म्युला तेच C1/C2 C1 C2 आणि B1 B2 इज इक्वल टू म्हणजे 54/28 आणि B1 B2 म्हणजे 6 2 सोडवलं तर काय होईल ते 54 × 2 -6 × 28 which is equal to 108 -8 164 that is equal to -60 नंबर 2. म्हणजे DMची जी व्हॅल्यू आली ती आली ती, फक्त DXच्या ठिकाणी DM वापरू, DYच्या ठिकाणी आपण N घेऊ, DN. N व्हेरिएबल दिला आहे म्हणून 13 म्हणजे A1 A2 C1 C2 इज इक्वल टू पहिला 4 3 नंतर आहे 54 28 इज इक्वल टू 4 × 28 -3 × 54. एकदम इझी आहे. 8 32 2 कॅरी 3 11 -4 1 12 कॅरी 1 15 1 16 आन्सर येईल -50. सो DN इज इक्वल टू दिस मच. Therefore आता एक्स काढण्याऐवजी आपण M लिहू, तर एक्स असताना DX/D लिहितो, तर M असताना काय होईल DM/M येईल, DM/D टोटल DM/D. तर DMची व्हॅल्यू आहे -60 डिवायडेड बाय -10, डीची व्हॅल्यू आहे -10 अँड दिस इज इक्वल टू 6. आणि N काढताना आपण DN जसं Y इज इक्वल टू DY/D लिहितो, तर N इज इक्वल टू DN/D. फक्त व्हेरिएबल बदलेल, बाकी काही नाही. दॅट इज -50 ही व्हॅल्यू इथे दिलेली आहे, नंबर 3 मध्ये आलेली आहे, आणि ही व्हॅल्यू आहे -10 ना आन्सर इज इक्वल टू 5. दस आपल्याला सोल्युशन लिहिते, सोल्युशन 6,5. सो इन दिस वे we can find out the value of variable by using a Cramer rule. Okay. 6 5 चलो ना. Now come to the 12 32 13.